आणि यानंतरची बातमी गुजरातमधून आहे। गुजरातच्या किनारपट्टीवरती 3000 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलंय आणि या प्रकरणी चौघांना अटक होते। गुजरात एटीएस, नेव्ही आणि एनसीबी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली। पोरबंदर किनारपट्टीवरती हे कोट्यवधींचं ड्रग जप्त केलं गेलंय। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, ही कारवाई कशी पार पडली, कोणकोणत्या गोष्टी हाती लागल्यात? ज्ञानदा, पुन्हा एकदा ही एक मोठी बातमी आहे। गुजरातमध्ये यापूर्वी मुंद्रा पोर्ट वरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा पकडण्यात आला होता आणि आता हा पोरबंदर पोर्ट वरती जवळपास 3000 किलोचे ड्रग्स आणि त्यासह 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेले, 4 जणांना अटक केली आहे आणि त्यासह 2000 ते जवळपास 2500 कोटी इतकी या ड्रग्सची किंमत आहे आणि सर्व मोठ्या प्रमाणावरती चरस व अन्य जे अंमली पदार्थ असतात ते सुद्धा या ठिकाणाहून जप्त केले गेलेले। विशेष म्हणजे हे संपूर्ण जे ऑपरेशन केले गेले ते जॉईंट ऑपरेशन होतं। त्यात गुजरात एटीएस, नेव्ही, भारतीय नौदल आणि राष्ट्रीय ड्रग्स कंट्रोलसाठी जी डेडिकेटेड एजन्सी आहे एनसीबी यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी तिघांनी मिळून हे ऑपरेशन केलं आणि इंटरनॅशनल बॉर्डर मधून भारतात ड्रग्सची जी तस्करी केली जात होती ती त्या तस्करीचा डाव उधळून लावलाय आणि मोठ्या प्रमाणावर ड्रग्स हस्तगत केले। आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेले काही दिवस देशात अनेक प्रयत्न सुरू होते। त्या प्रयत्नांचा भाग म्हणून या सगळ्या एजन्सीजनी ड्रग्सच्या विषयात अशा प्रकारे कोऑर्डिनेट करून काम करावं म्हणून काही विशेष प्रयोग आणि विशेष प्रयत्न झालेत, नव्या पॉलिसीज आणल्या गेल्यात आणि त्या सगळ्याच्या आधारे ही कारवाई केली जाते। सोमेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।